कधीकधी माणूस इतका अडचणीत सापडतो की देवसुद्धा विसरल्यासारखा वाटतो। ही कथा आहे एका अशा कुटुंबाची जे 6 लाख रुपयांच्या कर्जाखाली दबले होते, जिथे अपमान, भीती आणि निराशा रोजचीच झाली होती। पण जेव्हा सगळे मार्ग बंद झाले, तेव्हा त्यांनी फक्त सेवा आणि श्रद्धा निवडली। स्वामी समर्थांच्या कृपेने एकामागून एक घटना घडत गेल्या आणि अगदी अनपेक्षितपणे संपूर्ण कर्जमुक्ती झाली। ही कथा फक्त चमत्काराची नाही, तर विश्वास, संयम आणि सेवेमधून मिळणाऱ्या फलाची आहे। जर तुम्हीही पैशाच्या अडचणीत असाल, निराश वाटत असेल किंवा देवावरचा विश्वास तुमचा डळमळीत झाला असेल, तर ही कथा पूर्ण नक्की ऐका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ही कथा आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या माने कुटुंबाची। शेती, थोडीशी मजुरी आणि देवावर अढळ श्रद्धा, इतक्याच भांडवलावर त्यांचा संसार चालला होता। पण 3-4 वर्षापूर्वी सगळं बदललं। संकटाची सुरुवात। सलग 2 वर्ष पाऊस फसला, पीक हातचं गेलं, मुलीचं शिक्षण, मुलांचं आजारपण, बियाणं, खत, कर्ज, हळूहळू कर्जाचा डोंगर उभा राहिला। 6 लाख रुपये बँक, सावकार, सोसायटी, दर महिन्याला नोटिसा, फोन, धमक्या, घरात रोज भांडण, आईचे डोळे कायम पाणावलेले, वडील रात्री झोपतच नसत। एक दिवस वडील म्हणाले, आता देवही आपल्याला वाचवू शकत नाही। श्रद्धेची शेवटची ठिणगी। त्या रात्री आईने घरातल्या जुन्या देवघरात दिवा लावला आणि रडत रडत फक्त एकच नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ। स्वामी, आमचं सगळं गेलं, पण श्रद्धा अजून शिल्लक आहे। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात एकच संकल्प झाला, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडायची नाही। सेवेतून सुरू झालेला बदल। आई दर गुरुवारी उपवास करू लागली। घरात येणाऱ्या प्रत्येकाला पाणी देणं, गावातल्या मंदिरात साफसफाई, स्वामींच्या नावाचा जप। पैसे नव्हते, पण सेवा होती। एके दिवशी आईला स्वप्न पडलं, एक साधा तेजस्वी चेहरा आणि शब्द, जे दिलंस तेच परत मिळेल, काळजी करू नकोस। चमत्काराची सुरुवात। पुढच्या आठवड्यात गावात एक अनोळखी माणूस आला। तो म्हणाला, तुमची जमीन भाड्याने द्याल का? मला सेंद्रिय शेती करायची आहे। हे असं शेती करायला देता का म्हणून आजवर कोणीच विचारलं नव्हतं। थोड्याच दिवसात जुनं कर्ज रिस्ट्रक्चर झालं। शेतीला चांगला भाव मिळू लागला। एका सरकारी योजनेतून थकबाकी माफ झाली आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनपेक्षित मुक्ती। एक जुना वाद होता आजोबांच्या जमिनीचा। वर्षानुवर्ष केस कोर्टात अडकली होती। अचानक निकाल लागला आणि तोही माने कुटुंबाच्या बाजूने। मिळालेली रक्कम इतकी होती की संपूर्ण कर्ज एका दिवसात फेडलं गेलं। वडिलांच्या हातात पावती होती आणि डोळ्यात अश्रू। ते फक्त एवढंच म्हणाले, हे माझ्या कष्टाचं नाही, हे स्वामींचं आहे। आणि आज ते कुटुंब कर्जमुक्त आहे, शेतीत नफा आहे आणि दर महिन्याला स्वामींच्या सेवेसाठी काही हिस्सा बाजूला ठेवतात। आई रोज म्हणते, पैसे स्वामी देतात, पण श्रद्धा आपल्याला ठेवायची असते। कथेचा संदेश। जेव्हा माणूस पूर्णपणे हार मानतो, तेव्हा स्वामी कामाला लागतात। सेवा, श्रद्धा आणि संयम याचं फळ कधीच वाया जात नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची जर खरंच श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।